नमस्कार मित्रांनो, मी आपला मित्र फारुख तळवी द मॅकटेक गाईड या चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत करतो. आज आपण हेक्सॉफ्रेम व हेक्सॉब्लेड याविषयी आपण सविस्तर माहिती बघणार आहोत. हेक्सॉफ्रेम व हेक्सॉब्लेड यांचे इंट्रोडक्शन, कंपोनंट, तसेच टाईप्स ऑफ फ्रेम, टाईप्स ऑफ हेक्सॉब्लेड, त्याच पद्धतीने टीथचे प्रकार अथवा टीथची सेटिंग व हेक्सॉब्लेड वापरताना घ्यावयाची काळजी इत्यादी गोष्टीबाबत आज आपण सविस्तर माहिती बघणार आहोत. सर्वप्रथम हँड हेक्सॉ हे एक प्रकारचा कटिंग टूल आहे. याद्वारे विविध प्रकारचे धातूचे जॉब कापण्यासाठी याचा वापर केला जातो. यानंतर हेक्सॉ फ्रेम व हेक्सॉ ब्लेड याचे एकूण 5 कंपोनंट आहेत. सर्वप्रथम हँडल, फ्रेम, ब्लेड, विंग नट व पिन असे एकूण 5 कंपोनंट असतात. हँडलद्वारे हेक्सॉ फ्रेमला मूव्हिंग केले जातात. तसेच हेक्सॉ फ्रेमची फ्रेम ही 90 अंशामध्ये ऑफसेट केलेली असते. यानंतर हेक्सॉ ब्लेड हे हेक्सॉ फ्रेमवर अडकवण्याकरता पिन दिलेले असतात. या पिनमध्ये हेक्सॉ ब्लेड घट्ट अडकवण्याकरिता विंग नटचा वापर केला जातो. हेक्सॉ फ्रेम ही मुख्यतः 2 प्रकारामध्ये त्याचं वर्गीकरण केलेले असते. एक फ्रेम व दुसरं ब्लेड. सर्वप्रथम आपण फ्रेमचे प्रकार बघूया. फ्रेम ही 3 प्रकारामध्ये दिलेली असते. पहिला प्रकार सॉलिड, त्यालाच आपण फिक्स टाईप हेक्सॉ फ्रेम म्हणतो. दुसरं ॲडजस्टेबल आणि तिसरं डीप कटिंग. या सर्व तिन्ही प्रकारच्या फ्रेम हे माइल्ड स्टील अथवा अला स्टीलपासून बनवलेल्या असतात. सर्वप्रथम सॉलिड अथवा फिक्स हेक्सॉ फ्रेम या पद्धतीचे हेक्सॉ फ्रेम ही धातूच्या पट्टीपासून बनवलेली असून त्या पट्टीचे दोन्ही टोक हे 90 अंशामध्ये वळवलेले असतात किंवा ऑफसेट केलेले असतात. हेक्सॉ फ्रेमच्या एका टोकावर विंग नट दिलेला असतो, तर दुसऱ्या टोकावर पिनद्वारे पाठीमागच्या भागावर एक वुडन किंवा लाकडापासून बनवलेले हँडल दिलेले असतात. या पद्धतीची हेक्सॉ फ्रेम ही एकाच साईजमध्ये दिलेली असतात, म्हणून या पद्धतीच्या हेक्सॉ फ्रेमला सॉलिड अथवा फिक्स टाईप हेक्सॉ फ्रेम असे म्हणतात. यानंतर ॲडजस्टेबल हेक्सॉ फ्रेम. या पद्धतीची हेक्सॉ फ्रेम ही माइल्ड स्टीलपासून बनवलेल्या पाईपापासून तयार केलेली असते. या पद्धतीची हेक्सॉ फ्रेम 2 भागमध्ये दिलेली असतात. एक भाग हँडल असतो व दुसरा भाग हा फ्रेम असतो. या दोन्ही भागांना जोडण्याकरता एक ॲडजस्टिंग स्क्रू दिलेला असतो. या ॲडजस्टिंग स्क्रूद्वारे फ्रेमची लांबी कमी अथवा जास्त करता येते. या पद्धतीच्या हेक्सॉ फ्रेममध्ये 250 mm ते 300 mm पर्यंत हेक्सॉ ब्लेड बसवले जातात. डीप कटिंग हेक्सॉ फ्रेम. या पद्धतीची हेक्सॉ फ्रेम ही इतर हेक्सॉ फ्रेमच्या तुलनेत उंची ही जास्त असते. या पद्धतीच्या हेक्सॉ फ्रेमद्वारे धातूला अधिक खोलवर कटिंग करण्याकरता या पद्धतीच्या फ्रेमचा वापर केला जातो. नंतर टाईप्स ऑफ हेक्सॉ ब्लेड. हेक्सॉ ब्लेड हे 3 प्रकारचे असतात. ऑल हार्ड ब्लेड, दुसरं फ्लेक्झिबल ब्लेड आणि तिसरं म्हणजे ऑल हार्ड अँड फ्लेक्झिबल ब्लेड. ऑल हार्ड ब्लेडमध्ये पिन असलेले ब्लेडचे दोन्ही टोकावरील भाग हे लवचिक असतात व उरलेला संपूर्ण भाग हा हार्डनिंग केलेला असतो. फ्लेक्झिबल ब्लेडमध्ये ब्लेड हे संपूर्ण लवचिक असून फक्त दात्यांना हार्डनिंग केलेले असते. या पद्धतीच्या ब्लेडद्वारे कर्व लाईन कट करण्याकरता याचा वापर केला जातो. त्यानंतर हार्ड अँड फ्लेक्झिबल ब्लेड. या ब्लेडचे दाते व फ्रेम लवचिक बनवलेले असून त्यांचे दात्यांना हार्डनिंग केलेले असते. नंतर हेक्सॉ ब्लेडचे पार्ट व स्पेसिफिकेशन आपण आकृतीमध्ये बघू शकतात. हेक्सॉ ब्लेडच्या 2 बाजू असतात. ज्या बाजूवर टीथ दिलेले नसून प्लेन दिलेले असतात त्या भागाला आपण बॅक एज असे म्हणतात. तसेच ज्या ब्लेडच्या पृष्ठभागावर टीथ कट केलेले असतात त्याला आपण टीथ एज असे म्हणतात. हेक्सॉ ब्लेडला हेक्सॉ फ्रेमवर अडकवण्याकरिता
हेक्सा ब्लेडवर दोन्ही टोकांवर 2 होल दिलेले असतात. त्या होलला आपण पिन होल असे म्हणतात. या हेक्सा ब्लेडच्या दोन्ही टोकावरील पिन होलमधील जे अंतर असते त्या अंतराला आपण हेक्सा ब्लेडची लेंथ असे म्हणतात. तसेच दोन्ही पिन होलमधील ॲक्सिस लाईन ओढलेली असते त्या ॲक्सिस लाईनला आपण सेंटर लाईन असे म्हणतात. यानंतर मित्रांनो, हेक्सा ब्लेडची हाईट ही, यानंतर ब्लेडची विड्थ ही आपण आकृतीमध्ये बघू शकतात. बॅक एजची पॅरल लाईन ते कटिंग केलेल्या टीथचे शेवटील टोक या दोन्हीमधील जे अंतर असते त्या अंतराला आपण ब्लेडची विड्थ असे म्हणतात. यानंतर ब्लेडचे टूथ पीच एका टूथपासून दुसऱ्या टूथपर्यंत, एका टूथपासून दुसऱ्या टूथपर्यंत जे अंतर असते त्याला आपण टूथ पीच असे म्हणतात. यानंतर रिलीफ अँगल आपण आकृतीमध्ये बघू शकतात. कटिंग ब्लेडच्या एका टूथपासून दुसऱ्या टूथपर्यंत होणारा जो अँगल आहे त्याला आपण रिलीफ अँगल असे म्हणतात. यानंतर हेक्सा ब्लेडचे स्पेसिफिकेशन. मित्रांनो, हेक्सा ब्लेडचे स्पेसिफिकेशन हे आकृतीमध्ये दाखवलेल्या 5 नॉर्मनुसार दिलेले असतात. टाईप, लेंथ, विड्थ, थिकनेस व पीच. सर्वसाधारणपणे हेक्सा ब्लेडचे प्रकार हे हार्ड व फ्लेक्झिबल असे 2 स्वरूपात मिळतात. तसेच लेंथ ही 150 mm, 250 mm ते 300 mm या साईजमध्ये आपल्याला अवेलेबल असतात. यानंतर हेक्सा ब्लेडची जी विड्थ असतात ते विड्थ ही 13 mm ते 16 mm इतकी दिलेली असते. त्याच पद्धतीने हेक्सा ब्लेडची थिकनेस आपण आकृतीमध्ये बघू शकतात की एका साईडपासून त्याच्या अपोजिट असलेली जी साईड असते त्याला, या दोन्हीमधील अंतराला आपण हेक्सा ब्लेडची थिकनेस असे म्हणतो. ही थिकनेस सर्वसाधारणपणे 0.63 ते 0.80 mm इतकी दिलेली असते. यानंतर मित्रांनो, सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे पीच. हेक्सा ब्लेडचे पीच हे जनरली 0.8 mm ते 1.8 mm इतके दिलेले असते. यानंतर मित्रांनो, टाईप्स ऑफ पीच इन हेक्सा ब्लेड आपण आकृतीमध्ये बघू शकतात की मुख्यतः असे 2 सेट दिलेले असतात. अल्टरनेट सेट व वेव्ह सेट. अल्टरनेट सेटमध्ये ब्लेडचा एक टीथ डाव्या बाजूला, दुसरं टीथ उजव्या बाजूला, तिसरं टीथ डाव्या बाजूला, चौथं टीथ उजव्या बाजूला अशा पद्धतीनं संपूर्ण टीथ हे कट केलेले असतात. जनरली सर्व पद्धतीचे धातूंना कट करण्याकरता आपण या पद्धतीच्या ब्लेडचा वापर करत असतो. यानंतर मित्रांनो, वेव्ह कट. वेव्ह कट म्हणजेच एखाद्या लाटेप्रमाणे याचे दाते कट केलेले असतात. काही दाते डाव्या बाजूला तर काही दाते उजव्या बाजूला कट केलेले असतात. विशिष्ट पद्धतीच्या धातूंना कट करण्याकरता या पद्धतीचा ब्लेडचा वापर केला जातो. यानंतर पीचनुसार हेक्सा ब्लेडचा वापर कोणत्या धातूवर आपण करू शकतो याविषयी आपण समोरच्या स्लाईडमध्ये बघू शकतात की क्लासिफिकेशन, पीच व त्याचा वापर. सर्वप्रथम फाईन पद्धतीचे जे ब्लेड असतात त्यांचा पीच हा 0.8 mm इतका दिलेला असतो. हे ब्लेड थिन ट्यूब म्हणजे बारीक पद्धतीचे ट्यूब असणार किंवा सीट मेटल व्यवसायामध्ये किंवा कंडक्ट ट्यूबमध्ये कट करण्याकरता या पद्धतीचा ब्लेडचा वापर केला जातो. यानंतर मीडियम पद्धतीचे जे हेक्सा ब्लेड असतात त्यांचे टीथ हे 1 mm इतके दिलेले असतात. हे ब्लेड आयरन अँगल, कॉपर किंवा आयरन पाईप इत्यादी ठिकाणी कटिंग करण्याकरता याचा वापर केला जातो. तसेच मीडियम पद्धतीचेच ब्लेड असतात परंतु त्यांचा पीच हा 1.4 mm इतका दिलेला असतो. या पद्धतीचे ब्लेड हे टूल स्टील, हाय कार्बन स्टील किंवा हाय स्टील असलेल्या जॉबवर कटिंग करण्याकरता याचा वापर केला जातो. यानंतर मित्रांनो, कोच टाईप हेक्सा ब्लेड. या ब्लेडचे पीच हे 1.8 mm इतके दिलेले असतात. या पद्धतीचा हेक्सा ब्लेड ब्रॉन्झ किंवा ब्रास, सॉफ्ट स्टील, कास्ट आयरन किंवा हेवी अँगल कट करण्याकरता याचा वापर केला जातो. हेक्सा फ्रेम उपयोगात आणत असताना कोणत्या पद्धतीची काळजी घ्यायला पाहिजे याविषयी आपण थोडक्यात माहिती बघूया. हेक्सा वापरताना नेहमी सेफ्टी गॉगलचा वापर करावा जेणेकरून त्याची कटिंग झालेले जे बर असतात ते डोळ्यामध्ये उडणार नाही याची दक्षता घ्यावी.
यानंतर हेक्सॉ ब्लेड योग्यरित्या घट्ट असल्याची खात्री करावी. नंतर मित्रांनो, कटिंग केलेले जे बर असतात, ज्याला आपण चिप्स म्हणतो, त्या काढण्यासाठी हाताचा वापर न करता आपण ब्रशचा उपयोग करायला पाहिजे. यानंतर टीथवर बोटे फिरवून कधीही टीथची तीक्ष्णता चेक करू नका. यानंतर मित्रांनो, सॉ ब्लेड स्वच्छ ठेवावे. तसेच ब्लेड जास्त गरम होऊन तुटू नये म्हणून आपण त्यावर हलके मशीन ऑइल वापरावे. व सर्वात महत्त्वाचे, हेक्सॉईंग करताना नेहमी पूर्ण ब्लेडचा उपयोग करावा. धन्यवाद मित्रांनो. आपल्याला या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती उपयुक्त वाटत असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा. आपल्या इतर मित्रांसोबत ही व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.